मार्मिक भाषेमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आजच्या या प्रसंगी आपण सगळ्यांनी जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि पुढच्या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा गुणगौरव सोहळा पार पाडला गेला पाहिजे अशी इच्छा या ठिकाणी ढोले सरांनी त्यांच्या टीमकडून मी व्यक्त करतो। या प्रसंगी आपण सर्व विद्यार्थी आता या शालेय जीवनामध्ये शिकत असताना शिक्षकाचं काम असतं आपल्याला सगळ्यांना घडवणं। त्यांनी त्यांचं काम जे आहे ते केलेलं आहे। जसं मूर्तिकार एखादी दगडातनं एखादी शिळा घडवत असतो तसंच आपल्या सगळ्यांना हे शिक्षक घडवत असतात। हे घडवत असताना त्यांनी त्याचं काम उत्तमरित्या पार पाडलेलं आहे, परंतु आता आयुष्याची खरी कसोटी आपल्या सगळ्यांची लागणार आहे। आपण 10वी 12वी नंतर आपला खरा जीवनाचा प्रवास चालू होणार आहे आणि हे वय देखील आपलं खूप महत्त्वाचं आहे। जर या वयातच आपल्याला योग्य मार्ग सापडला तरच आपलं भविष्यातलं जीवन जे आहे हे उज्ज्वल होणार आहे। आत्ता साहेबांनी सांगितलं हे वय प्रेमाचं वय नाही, हे विद्या अर्जन करण्याचं वय आहे। या वयामध्ये आपण जेवढं ज्ञान संपादित करू शकू, जेवढं विविध कौशल्य या वयामध्ये आपण विकसित करू शकू तेच कौशल्य आपल्याला आपल्या भावी जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे। जीवन जगत असताना पोटाची खळगी भरत असताना आपल्याला प्रेम उपयोगी पडत नाही। आपल्याला आपलं ज्ञान जे आहे, आपण जे कष्ट केलेले आहेत, आपल्या आईवडिलांचे गुरुजनांचे जे संस्कार आहेत ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत। त्याच्यामुळं आपण या पुढील काळामध्ये आपलं लक्ष एक निर्धारित करा। आपल्याला काय बनायचं, प्रशासकीय अधिकारीच बना असं नाही। आपल्या जीवनामध्ये आपलं जे काही शक्य आहे, अनेक क्षेत्र चांगली आहेत, त्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली कामगिरी आपण करू शकता, परंतु आज आपल्याला आपलं ध्येय निश्चित करावं लागेल आणि हे ध्येय निश्चित केल्यानंतर त्या त्या क्षेत्रात निगडीत आपल्याला विद्या अर्जन करावी लागेल आणि आपला मार्गक्रमण आपल्या सातत्याने त्या ठिकाणी करावा लागणार आहे। त्यासाठी आपले आईवडील असतील, आपले गुरुजन असतील, यांची सातत्याने आपल्याला साथ मिळणार आहे। त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी आजचा जो काही सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ह्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण देखील आपल्या पुढच्या भावी पिढीला देखील मार्गदर्शन करणार आहात। त्याच्यामुळं आपण या ठिकाणी जे काही विद्या अर्जनाचं काम आहे ते प्रामाणिकपणे करा। कष्ट जर केले तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो। मग तो आपण ग्रामीण भागातून आलेला असो किंवा शहरी भागातून आलेला असो, आपण आज जर काळाची परिस्थिती पाहिली तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंटची कमतरता कुठेच नाही। शहरी भागापेक्षाही सुविधा कमी असतील, परंतु कष्ट करण्याची जी ताकद आहे, जी कष्ट करण्याची आपल्यामध्ये हिंमत आहे, ती ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे। आम्ही सगळेजण या ठिकाणी बसले सगळेजण अत्यंत ग्रामीण भागातनं प्रतिकूल परिस्थितीतून आलेलो आहोत, परंतु त्याचा कुठेही आम्ही बाऊ केला नाही। कुठेही त्या परिस्थितीमध्ये आमचे घरचे असतील, आमचे गुरुजन असतील, यांचे जे संस्कार आहेत हे आम्ही कधी विसरलो नाही। जे आईवडिलांनी संस्कार केलेले आहेत, गुरुजनांनी जे संस्कार केलेले आहेत, या संस्काराचं महत्त्व आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे। जर आपण आपले संस्कार, या मातीचे संस्कार, या मातीची नाळ जर आपण विसरलो तर आपण जीवनामध्ये कधीच यशस्वी होणार नाही। त्याच्यामुळं आपण कुठेही जाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये कामगिरी कराल, आपले पाय आपण जमिनीवर ठेवा। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाय जमिनीवरून वर होता कामा नये।
आपला जो प्रामाणिकपणा आहे तो आपण प्रामाणिकपणाने काम करत राहा, आपल्याला जीवनामध्ये यश मिळेल. या निमित्ताने अनेक सहकारी संस्था बुडत असताना एखाद्या सेवा सहकारी संस्थाने असा मोठा प्रकल्प किंवा असं मेळाव्याचं सोहळ्याचं आयोजन करावं ही खूप मोठी गोष्ट आहे. सहकार क्षेत्रामध्ये आज परिस्थिती पाहिली तर खूप वेगळी आहे, परंतु या ठिकाणी आपली जी विविध कार्यकारी संस्था आहे ही देखील असे चांगले उपक्रम घेत आहेत. अत्यंत मोजक्या सहकारी संस्था असतील ज्यामध्ये आपली ही विविध कार्यकारी सोसायटी येतील, कारण की सहकारी संस्थांचं जर आपण अस्तित्व पाहिलं तर ते या ठिकाणी आपल्याला धोकादायक होत चाललेलं आहे. परंतु ग्रामीण भागाची जर आशा आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर सहकाराशिवाय आपल्याला पर्याय नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अनिल भाऊंच्या माध्यमातून हे सगळं काम या ठिकाणी होत आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संस्थेचे देखील आभार व्यक्त करतो. या शहर टाकी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकवृंद यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इथं यश संपादन केलेलं आहे. त्यांची अहोरात्र मेहनत, ढोले सरांची मेहनत या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील